सर्वप्रथम विश्व मराठी संमेलनाचे संयोजक प्राध्यापक क्षितिज पाटुकले यांचे मी आभार मानतो की मला जगातल्या युवक लोकांशी संवाद साधायला आज मला मिळतो आहे। एक विवेकानंदांचं वचन आहे की जर आपल्या आयुष्यातलं ध्येय हे उदात्त असेल आणि ते जर निस्वार्थीपणे करत असू तर ते ध्येय 100% यशस्वी होतंच। आणि त्याशिवाय आपलं आयुष्य, घरातल्यांचं आयुष्य, जिल्ह्याचं आयुष्य, राज्याचं आयुष्य, सगळंच आयुष्य हे यशस्वी होत असतात। तर साधारण ह्या दिशेनेच माझं भाषण असणार आहे की उदात्त हेतू तर खूप असू शकतात। मी 2 उदात्त हेतू या भाषणासाठी निवडले आहेत। एक म्हणजे आपला देश गरीब आहे आणि तो गरीब देश श्रीमंत होण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण काय करू शकतो। आणि दुसरा विषय आहे की ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, तर त्या ग्लोबल वॉर्मिंगला विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आपण काय उत्तर देऊ शकू। असे 2 उदात्त हेतू धरून आता त्याची आपण कशी मार्गक्रमणा करायची हे आपण बघणार आहोत। आता जर पुढची स्लाइड बघितली तर आपला देश गरीब आहे म्हणजे खरं काय आहे, तर पहिल्या कॉलममध्ये GDP रँकिंग आहे, म्हणजे दरडोई उत्पन्न किती असतं ते, नंतर देशाचं नाव आहे, नंतर पर कॅपिटा इन्कम आहे, पहिलं रँकिंग आहे आणि खरं इन्कम आहे, आणि शेवटी इनोव्हेशन रँकिंग आहे। आणि इनोव्हेशन रँकिंग म्हणजे त्या देशामध्ये नवनिर्मिती करण्याच्या किती लोक आहेत आणि किती नवनिर्मिती करतात तिथे। तर असं टेबल जर आपण बघितलं आणि पुढची स्लाइड घेतली तर लक्षात येईल की भारताचा नंबर 140वा आहे। 180 देशामध्ये 140वा नंबर आहे। तर किती खालून 40वा नंबर, म्हणजे इतका तो गरीब आहे। जवळजवळ हे पर कॅपिटा इन्कम हे 1 लाख रुपये प्रतिवर्षी आहे। आणि जर आपण शहरी भाग घेतला तर तिथं 2 लाख रुपये आहे, आणि जर आपण खेड्यामध्ये गेलो तर तिथं ते 40-50 हजार रुपये आहे। इतका तो गरीब देश आहे। पुढची स्लाइड। तर आता हे दरडोई उत्पन्न आणि इनोव्हेशन रँकिंग हे जर प्लॉट केलं तर तुम्हाला अगदी सरळ रेषा दिसेल, ऑलमोस्ट सरळ रेषा दिसेल। काही पॉईंट्स खाली वरती आहेत पण सरळ रेषा आहे। म्हणजे जे देश नवनिर्मिती करत असतात त्या देशांचा इनोव्हेशन रँकिंग असतो नवनिर्मितीमुळं, आणि त्यांचा GDP हा पण जास्त असतो त्या ह्याच्यामध्ये। तर म्हणजे काय होतं की आता आपल्याला बरेचसे इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट माहिती आहेत, मोबाईल्स माहिती आहेत, किंवा नवीन नवीन प्रॉडक्टचा शोध लावतात, जागतिक बाजारपेठ ते संपादन करतात आणि त्याच्यातून आपल्या देशासाठी ते संपत्ती गोळा करत असतात त्या ह्याच्यामध्ये। तर आपण गरीब आहोत म्हणजे इनोव्हेशन्स करत नाही, नवनिर्मिती करत नाही, आणि त्याच्यामुळं होतं काय की कुठल्याही देशाची संपत्तीचे जे स्रोत आहेत ते 3 स्रोत आहेत। एक म्हणजे इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी, दुसरं म्हणजे शेती, आणि तिसरं म्हणजे सर्व्हिस सेक्टर। आता ही जी पुढं स्लाइड दिसती आहे त्या स्लाइडमध्ये इंडस्ट्रीपासून आपल्याला किती स्रोत संपत्तीचा मिळतो असं ते दाखवलं आहे। तर आता मी केमिकल इंडस्ट्रीशी फार जवळीक आहे म्हणून त्याच्यामध्ये दाखवलं आहे की 14 दशलक्ष कोटी एवढी जागतिक बाजारपेठ आहे, आणि त्याच्यातली भारताची बाजारपेठ किती काबीज केले भारताने, तर 2 लक्ष, म्हणजे 1.4% एवढंच आपण जगामध्ये व्यवहार करतो, व्यवसाय करतो। हर्बल हेल्थकेअर की जो आपण आयुर्वेदाबद्दल आपण चर्चा करतो, तर तिथे 1.5 लक्ष कोटी रुपयाची आहे, आणि आपलं विज्ञान असून सुद्धा आपण 15,000 कोटी रुपयाचा फक्त जागतिक व्यवसाय करतो, म्हणजे परत 1%। आणि असंच आपण जर बाकीचं घेतलं की फूड प्रोसेसिंग असू दे, इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर 0.1%, मेकॅनिकल असू दे, तुम्ही सगळी क्षेत्र घ्या, जवळजवळ 1% प्लस मायनस 0.5 असं ते दिसेल। तर हा पहिला स्रोत आहे की जिथं आपण जगामध्ये 1% व्यवसाय करत असतो। दुसरं जर घेतली स्लाइड पुढची शेतीमधली, तर मी दुसऱ्या कॉलममध्ये शेतीचे काही पिकं लिहिली आहेत। समजा पहिला तांदूळ आहे, गहू आहे, टोमॅटो आहेत, कापूस आहे वगैरे।
आणि तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याकडे साधारण दर हेक्टरी उत्पन्न किती आहे असं ते तिसऱ्या कॉलममध्ये आहे, आणि जगामध्ये दर हेक्टरी उत्पन्न किती होऊ शकतं असं ते चौथ्या कॉलममध्ये दाखवलं आहे. तर आपल्याला कुठल्याही पिकामध्ये दिसेल कमीत कमी भारतातल्या शेतीचं उत्पन्न हे 3 पटींनी कमी आहे, कमीत कमी. किती 5 पटींनी, कुठं 10 पटींनी, टोमॅटोमध्ये तर 20 पटींनी कमी आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि ते नंतरच्या स्लाईडमध्ये सर्व्हिस सेक्टर आहे. तर आता भारतामध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये खूप पगार मिळतो असं साधारण धरलं जातं. पण काम काय करतात? एखादं जागतिक कीर्तीचं सॉफ्टवेअर तयार केलं आहे का, जागतिक कीर्तीचं एखादं इलेक्ट्रॉनिक्स तयार केलं आहे का, तर ते फारच तुरळक आहे. त्यामुळे जी संपत्ती मिळायला पाहिजे सर्व्हिस सेक्टरमधून किंवा शेतीमधून, की जिथं उत्पन्न 1/3पेक्षा खूप कमी आहे, किंवा इंडस्ट्रीचा व्यवहार असू दे, तिथंसुद्धा आपण 1% जर व्यवसाय करत असू तर ह्या 3 स्रोतामधून, की जिथं 70% देशाचं उत्पन्न ह्या स्रोतावर अवलंबून असतं, आणि ह्या तिन्हीमध्ये मी आपण कसं परफॉर्मन्स देतो हे मी आधी सांगितलं. आणि त्याच्यामुळं आपल्या देशाचं उत्पन्न 140 लक्ष कोटी रुपये आहे आणि 140 कोटी लोकसंख्या आहे. भागाकार केला की लक्षात येतं की दरडोई उत्पन्न हे 1 लाख आहे. पुढची स्लाईड बघू आपण. तर आपल्याकडे संधी नाही आहेत का? तर आता माझ्या भाषणामध्ये तुम्हाला 5-6 तरी संधी येतील, आणि मला जर 2 तासाचं भाषण सांगितलं तर 40 संधी सांगेन मी. पण खूप संधी आहेत की ज्याच्यातून संपत्ती निर्माण होऊ शकते, असं ते मी सुरुवात करतो. टायटॅनियमचा धातू अतिशय महत्त्वाचा, कमीत कमी वजनामध्ये जास्तीत जास्त ताकद भरलेली आहे त्याच्यामध्ये. तर जगातले किती रिझर्व्ज आहेत? तर 600 मिलियन टन्स. आणि भारतामध्ये किती रिझर्व्ज आहेत? तर 100 मिलियन टन. म्हणजे जगामध्ये जेवढं टायटॅनियमची खनिजं आहेत त्याच्यातलं 2 नंबरचं खनिज हे भारतामध्ये आहे. म्हणजे आपला पूर्वेकडचा जो किनारा आहे त्या किनाऱ्यावरची जी वाळू आहे त्या वाळूमध्ये जवळजवळ 50% टायटॅनियम आहे. आणि ज्या वेळेला सुनामी येऊन गेला त्यावेळेला सुनामीचे आपल्याला वाईट जे परिणाम झाले देशावरती ते आपल्याला सर्वश्रुत आहेत. पण त्याच सुनामीनी आणखीन जवळजवळ 50% जास्त वाळू त्या किनाऱ्यावर आणून टाकली. माझा सांगायचा मुद्दा काय आहे की आपल्याकडे संधी आहेत खूप. तर या संधीचं आपण करतो काय? तर ती वाळू 6 रुपयाला विकतो आपण परदेशी. 50% टायटॅनियम म्हणजे रॉ मटेरियल कॉस्ट झाली 12 रुपये, आणि आपण खरं शुद्ध टायटॅनियम 2500 रुपयाला विकत घेतो. गरीब देश कसा गरीब राहतो आता मी तुम्हाला आणखीन उदाहरणं देईन. पुढचा स्लाइड घेऊया. की अशी गरिबी असताना सुद्धा आपण किती गोष्टी आयात करतो. क्रूड ऑइल 12 लक्ष कोटी रुपये, नंतर मेकॅनिकल इक्विपमेंट, केमिकल्स, अशी जर यादी बघितली तर ही यादी जवळजवळ 900 गोष्टींची यादी आपल्या इंटरनेटवरती आहे. आणि 25 लक्ष कोटी रुपयांच्या एवढ्या गोष्टी आपण विकत आणतो. गरीब देश पण तरीसुद्धा आपण आणतो. का आणतो? तर आपण नवनिर्मिती करत नसल्यामुळं. एक उदाहरण तर मला द्यायला खूप आवडतं. जे संरक्षण साहित्य आहे त्या संरक्षण साहित्यामध्ये जर आपण इंटरनेटमध्ये टाईप केलं की कुठला देश संरक्षण साहित्य इम्पोर्ट करतो जास्तीत जास्त, लगेच भारत हे उत्तर येईल. 90% आपल्याला लागणारं संरक्षण साहित्य आहे तर ते आपण बाहेरून विकत आणतो. आपण बनवू शकत नाही म्हणून, आपण नवनिर्मिती करत नाही म्हणून, आपली ती ताकद नाही म्हणून आपण ते बाहेरून विकत आणतो. तर मला ह्याच्यामध्ये पैसे आपले जात आहेत हा एक मुद्दा असू शकतो, पण मला भय कशाचा आहे की आपले शिपाईगडी सीमारेषेवरती आहेत आणि त्यांना युद्धाचं साहित्य पाहिजे. पण जे परदेशचे लोक युद्ध साहित्य पुरवतात आणि त्यांनी जर भारताला सांगितलं तुम्ही कितीही पैसे द्या आम्ही युद्ध साहित्य देणार नाही, तर मग आपले शिपाई काय करणार त्या तिथं सीमेवरती. ही जी भीती आहे ते खरं आपल्या तरुण वर्गाचं हे उदात्त ध्येय जे मी म्हणतो, तर त्या उदात्त ध्येयापैकी आपल्याला नवनिर्मिती करता येणं आणि त्याच्यामध्ये आत्मविश्वासाने करणं
हे फार महत्त्वाचं आहे. आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊया. तर असे आपण गरीब का, आणि असे गरीब असूनसुद्धा म्हणजे आपल्याकडे रिफायनरीज आहेत, 18 रिफायनरीज, तेल शुद्धीकरण कारखाने. 19वी काढायची झाली तर आपण परदेशातून परत त्याच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या बाहेरून विकत आणतो. जवळजवळ 72 ते 73 खत कारखाने आहेत. अजून 74वा काढायचं झालं तर परत टेक्नॉलॉजी बाहेरून आणतो. तर आपला देश असा का, पहिल्यांदा म्हणजे गरीब, आणि गरीब असूनसुद्धा जवळजवळ सगळ्याच गोष्टी बाहेरून आणतो. मी तर म्हणतो की आपण कुठे स्वातंत्र्यात आहोत, आपण पारतंत्र्यातच आहोत. जवळजवळ सगळ्याच ज्या जास्त चांगल्या लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या आपण विकत आणतो. पण आपण आपल्या इथल्या इंडस्ट्रीला, इथले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना किंवा सामान्य माणसांना प्रश्न विचारले, असे मी प्रश्न विचारले आणि या स्लाईडमध्ये त्याची उत्तरं आहेत. मी सगळी उत्तरं सांगणार नाही, पण त्याच्यातून ध्वनीत काय होतं तर कारखानदार म्हणतात की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं नाही आहे, किंवा व्याजदर जास्त आहेत, त्यामुळे आम्हाला जर बँकेतून कर्ज पाहिजे असेल तर त्याच्यातून 12-13% द्यावे लागतात, आणि मग त्याच्यातून कसा फायदा मिळणार, आणि आम्ही जागतिक पातळीवरती आम्ही तुलना नाही करू शकत त्यावेळेला. किंवा ते एक महत्त्वाचं म्हणतात की जे संशोधन संस्था आहेत ते आम्हाला पुरेशी मदत करत नाहीत. आपण संशोधन संस्थांकडे गेलो, अकॅडमियाकडं, तर त्यांचं एक म्हणणं असतं की आम्हाला सरकारकडून फंडिंग मिळत नाही आणि आम्हाला इंडस्ट्रीकडून हेल्प मिळत नाही. इंडस्ट्री म्हणते आम्हाला शास्त्रज्ञांकडून मिळत नाही, शास्त्रज्ञ म्हणतात तर की आम्हाला इंडस्ट्रीकडून मिळत. तर असं ते कारणं सांगत सांगत किंवा मी तर ह्याला म्हणतो की ही तक्रारीची जंत्री असते, ज्याला करायचं असतं. मी एक उदाहरण देणार आहे नंतर, की ह्या ज्या तक्रारी आहेत की समजा की बँकेचं व्याजदर जास्त आहे, तर खरंच इनोव्हेशन झालं, खरंच जर त्या कॅपिटल कॉस्ट जर आपण खूप पटीने कमी केली, 10 पटीने कमी केली, तर हे कास्ट ऑफ फायनान्स, कास्ट ऑफ एनर्जी इतकी ती कमी होते त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण झाल्यावरच त्यावेळेला लक्षात येईल. तर जोपर्यंत आपला देश आणि आपले तरुण हे तक्रारी करतायत, कारणं सांगतायत, एक्सक्युजेस देत आहेत, तोपर्यंत आपला देश पुढे जाणार नाही. ज्या देशामध्ये कारणं सांगणारी माणसं असतात ती माणसं पण काही मिनिंगफुल करू शकत नाहीत आणि तो देशही काही करू शकत नाही. तर तिथं आपल्याला पहिल्यांदा आत्मविश्वासाने सांगता आलं पाहिजे की मी हे करू शकेन. मी निदान तक्रारी तरी करणार नाही, मी कायम हसतमुख राहीन आणि हसतमुखाने जे काही माझे रोजचे व्यवहार आहेत ते मी करत नाहीत. हा जर एवढा बदल करता आला तर त्या बदलाने नवनिर्मिती येते. नवनिर्मिती म्हणजे काय, हे फक्त पांढरं कातड असलेल्यांची काही मक्तेदारी नाही आहे. एकदा ती सुरुवात झाली आणि त्याची सवय लागली की मग कुठलाही माणूस करू शकतो. अहमदाबाद IIMचे एक प्राध्यापक आहेत, प्राध्यापक अनिल गुप्ता म्हणून, तर ते सगळे देशभर फिरले आणि 3 लाख सामान्य लोकांनी इनोव्हेशन्स केली आहेत असं त्यांनी त्याची डिक्शनरी तयार केली आहे त्या ह्याच्यामध्ये. तर आपण सगळीजणं करू शकतो, पण हा जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे तर तो आपल्याला बाळगावा लागेल. आपण पुढे जाऊया. तर हे जे मी 1-2 उदाहरणं दिली आहे की जे प्रगत देश असतात तिथले शास्त्रज्ञ कसे असतात, असं म्हणून मी अगदी थोडक्यात पटापट सांगणार आहे. की हे मायकल फॅरेडेचं चित्र दिसतं इथं. तर ते 5 भाऊ बहिणी आणि वडील काय होते तर लोहाराच्या हाताखाली घण मारायला ते त्यांचे सहाय्यक होते, गरीब कुटुंब. तर ते 5 जणांचं कसं बसं भागवायचे. शिक्षण किती झालं फॅरेडेचं तर 8वी पर्यंत, आणि 8वी नंतर त्यांना लगेच जॉब करावा लागला. तर तो जॉब कसला होता तर एका प्रयोगशाळेमध्ये शिपाई म्हणून. तर शिपाई म्हणून काम काय करायचं तर सगळी फरशी धुवायची, टेबल धुवायचं, साफ करायचं, ग्लासवेअर साफ करायचं, आणि जे काही शास्त्रज्ञ कामं सांगतील इकडचं तिकडं ने, फाईल इकडची तिकडं ने, असं ते काम होतं. पण फॅरेडे 8वी असूनसुद्धा त्याच्यामध्ये आणि शास्त्रज्ञांमध्ये फरक होता. शास्त्रज्ञ हे रोज 9:30ला यायचे आणि 5:30ला निघून जायचे,
आणि फॅरेडेचं काम 5:30ला चालू व्हायचं आणि रात्री 1:30 पर्यंत तो काम करायचा. किती कामं केली त्यांनी? स्टडी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री, प्रिन्सिपल्स अंडरलाइंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, डायमॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रॉलिसिस, एस्टॅब्लिश दॅट मॅग्नेटिझम could affect the rays of light, इन्व्हेन्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रोटरी डिव्हायसेस, हल्ली आपण वेगवेगळ्या आकाराच्या मोटर्स म्हणतो, त्याची सुरुवात ही फॅरेडेने केली. आणि बेन्झिन आणि बन्सन बर्नर ह्याची पण त्यांनीच सुरुवात केली. आपल्याला माहीत असलेले प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टीन ते म्हणाले होते आणि ते प्रत्येक भाषणात सांगायचे की माझ्या लायब्ररीमध्ये प्रयोगशाळेमध्ये मी पूर्णाकृती त्यांचा फोटो ठेवला आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि त्यावेळेला जर नोबेल पारितोषिक असतं तर त्यांना 6 तरी नोबेल पारितोषिक मिळाली असती. आणि मी ज्या वेळेला लायब्ररीत जातो माझ्या लायब्ररीत किंवा प्रयोगशाळेमध्ये त्यावेळेला 1 मिनिट मी उभा राहतो त्यांच्यासमोर आणि मला जे काही दिवसभर ऊर्जा पाहिजे असते ती मला त्यांच्याकडून मिळते. आता 8वी झालेला इतकं त्यांनी संशोधन केल्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना PhD देऊ केली. ते म्हणाले मला गरज नाही आहे PhDची. जी रॉयल सोसायटी आहे की ज्याचं फेलो व्हायला जगातले शास्त्रज्ञ खूप धडपडत असतात तर त्याचे स्वतःच त्याचे अध्यक्ष त्यांच्याकडे आले की फेलोशिप घेऊन. ते म्हणाले मला गरज नाही आहे. मग ते तुम्ही आमचे अध्यक्ष व्हा, ह्याचे गरज नाही आहे मला. राणींनी सांगितलं की त्यांनी आपल्याकडचा जो भारतरत्न सारखा किताब आहे तो त्यांना देऊ केला. तर त्यांनी फक्त एक गोष्ट सांगितली, तुम्हाला जर माझ्यासाठी करायचं असेल तर मी ज्या वेळेला मरेन आणि तुम्ही कबर बांधाल त्यावेळेला एक वाक्य लिहा त्याच्यावरती की इथे एक आनंदी माणूस झोपला आहे. तर विवेकानंदांचं वाक्य मी परत उद्धृत करतो की जर उदात्त हेतू असेल आणि जर त्याच्या पाठीमागं जर निस्वार्थीपणा असेल तर तो माणूस किती यशस्वी होतो. नंतर मी पटकन तुम्हाला मेरी क्युरीचं उदाहरण सांगणार आहे ह्याच्यामध्ये. तर ते काही गरीब नव्हतं पण मी अगदी थोडक्यात सांगतो. त्यांना आणि त्यांच्या यजमानांना 1903चं दोघांना नोबेल पारितोषिक मिळालं आणि त्याच्यानंतर नंतरच्याच वर्षी रस्ता ओलांडत असताना त्यांचे यजमान ॲक्सिडेंटनी वारले. आता यजमानच वारल्यानंतर किती तक्रारी करू शकतो, किती दुःख होऊ शकतं, किती माणूस इनॅक्टिव्ह होऊ शकतो. पण मेरी क्युरीनी आणखीन 4 वर्षामध्ये केमिस्ट्रीमधलं 2रं नोबेल पारितोषिक. मी उदाहरणं ह्याच्यासाठी देतो आहे की जे देश पुढारलेले असतात तिथली माणसं विवेकानंदांचं वाक्य त्यांनी पाठ केलेलं असतं. तर पहिले जे फॅरेडे मी म्हणून सांगितलं तर त्यांच्याकडं एक पुस्तक होतं की जे गीतेचं भाषांतर होतं, वे ऑफ लाईफ म्हणून. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांची ती दृष्टी बदलली असं आपण म्हणू शकतो, कारण त्यांनी ते पुस्तक वाचलं असं आपल्या इंटरनेटमध्ये रेफरन्स आहे. आपण पुढे जाऊया. मी आता आपल्याकडच्या किती संधी आहेत तरुण लोकांना ह्याची एक जंत्री सांगणार आहे. त्या ह्याच्यामध्ये सुरुवात मी कार्बन नॅनोट्यूब्स म्हणून करतो. नॅनो पार्टिकल्सला तर खूपच त्याच्या चांगल्या प्रॉपर्टीज आहेत. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असू दे, थर्मल कंडक्टिव्हिटी असू दे, मेकॅनिकल स्ट्रेंथ असू दे. तर हे कार्बन नॅनोट्यूब्स मला पहिल्यांदा 1 ग्रॅम कार्बन नॅनोट्यूब पाहिजे होती म्हणून मी USA मधून ते मिळवण्यासाठी एक कोटेशन मागवलं. तर 1 ग्रॅमला त्यांनी $60 एवढी किंमत लावली. चायनामधून मागवलं तर त्यांनी $10 1 ग्रॅमला. तर मला ते काहीतरी विचित्र वाटायला लागलं की काहीतरी गडबड आहे इथे. तर म्हणून मी माझ्या प्रयोगशाळेमध्ये म्हणजे BRC मध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी फ्लुइडाइज बेड वापरून पहिल्यांदा 20 ग्रॅम तयार केलं त्या ह्याच्यामध्ये. आणि मग ते 20 ग्रॅम तयार झालेलं त्याचे जे सगळे गुणधर्म आहेत ते अतिशय उत्तम आहेत आणि बाहेरचं जे उत्तमातलं उत्तम आहे त्याच्याप्रमाणे हे कार्बन नॅनोट्यूब्स बनतात. असं झाल्यानंतर आम्ही ते स्केलअप केलं म्हणजे एका बॅचमध्ये 2 किलो होतील एवढं. आणि ती बॅच 4 तासामध्ये होते म्हणजे 6 तासामध्ये तितक्या पटीने ते होणार ते जर यंत्र सारखं चालू ठेवलं तर. पण तरीसुद्धा किती होणार? 12 किलो 14 किलो दिवसाला. आणि आपल्या देशाची गरज तर खूप मोठी आहे.
तर आम्ही इंजिनियर्स याच्यामध्ये पटाईत असतो की जे बॅचमध्ये करतो ते कंटिन्युअसमध्ये कसं करायचं. आता घरी आपण जो स्वयंपाक करतो तो आपण बॅच मोडमध्ये करतो की भात तो तयार होतो 5 जणांसाठी. पण जर 5,000 जणांना जेवण द्यायचं आहे, 10,000 जणांना जेवण द्यायचं आहे, तर तेच स्वयंपाक आपण कंटिन्युअसली करू शकतो का, की एका बाजूला तांदूळ टाकायचा, डाळ टाकायची, फोडणी टाकायची, भाज्या टाकायच्या आणि दुसऱ्या बाजूला नळ उघडला की खिचडी बाहेर पडते आणि ती 10,000 लोकांना द्यायची. तर तसंच ह्याचं कार्बन नॅनो ट्यूबचा पुढच्या स्लाईडमध्ये कंटिन्युअस प्रोसेस आहे की एका बाजूनं आर्गॉन आणि मिथेन आणि इथेनॉल असं एका बाजूने येतं आणि दुसऱ्या बाजूनी त्या कार्बन नॅनो ट्यूब्स या बाहेर पडतात. आणि हे आता यंत्र यशस्वी झालेलं यंत्र आहे. आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊ की ह्या त्या प्रॉपर्टीज आहेत की मल्टी वॉल्ड म्हणजे त्याच्या ह्या नॅनो म्हणजे 10⁻⁹ मीटर्स. तर ह्या TEMचा जो कॅमेरा आहे तर आपल्याला असं दिसेल की त्या वॉल्स मोजता येत आहेत की इथं 9 वॉल्स आहेत आणि मग त्याचा रामन स्पेक्ट्रा आणि इतर जे गुणधर्म आहेत ते अगदी व्यवस्थित मोजले आणि मग त्याच्या प्रोडक्शनच्या दृष्टीने आम्ही पुढे गेलो. पण ते करत असताना मग दुसरी संकल्पना किती आपण इनोव्हेशन नवनिर्मिती करू शकतो ह्याची मी उदाहरणं सांगतो परत परत. तर एका पॉलिमर बरोबर म्हणजे हाय मोलेक्युलर वेट पॉलिथिलिन बरोबर ह्या नॅनो ट्यूबचं कंपोजिट तयार केलं आणि ते कंपोजिट आणि आणखीन काही कंपोजिट असं धरून विद्यार्थ्यांनी आणि ह्याच्यामध्ये मी जी सगळी उदाहरणं सांगणार आहे ना तर माझ्याबरोबर खूप शास्त्रज्ञ असायचे. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात हुशार असतो आणि जर एखादं प्रॉडक्ट यशस्वीरित्या आपल्याला पुढं न्यायचं असेल तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या शास्त्रांची मदत लागते. त्यामुळं आपण खूप शास्त्रज्ञांना बरोबर घेऊन जात असतो. तर तिथं मटेरियल्सचं डिपार्टमेंट नुसतं नव्हे तर तिथले डायरेक्टर, तिथले स्वतः चेअरमन जणू काही म्हणजे हा त्यांचाच प्रोग्राम होता. पण ह्या विद्यार्थ्यांनी ते कंपोजिट वापरून पॉलिथिलिन बरोबरचं 5 बुलेटप्रूफ जॅकेट बनवली स्वतः हाताने. 2 मुली आणि 1 मुलगा. आणि ती 5 जॅकेट 5 प्रयोगशाळांमध्ये पाठवली की जिथं स्टँडर्डायझेशन होतं. म्हणजे काही पोलिसांच्या प्रयोगशाळा असतील, काही आपल्या मिलिटरीच्या प्रयोगशाळा असतील आणि त्या 5ही जणांनी 100% हे यशस्वी आहे असं आम्हाला सर्टिफिकेट दिलं. आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर इथं तुम्हाला दिसतंय त्याचं भाभा कवच असं नाव दिलं. भाभा कवच साधारण आपण परदेशून जे आणतो आत्तापर्यंत आणतोच आहोत तर त्याचं वजन 13-13.5 किलो असतं. ह्याचं वजन 9 किलो आहे त्या ह्याच्यामध्ये. तितकेच गुणधर्म देणारं. 1.5 लाख रुपये किंमत आहे जे आपण बाहेरून विकत आणतो. ह्याची किंमत 15,000 रुपये. तर आपल्या ॲटॉमिक एनर्जीच्या लोकांनी हे जे यश आहे ते माननीय पंतप्रधानांच्या कानापर्यंत गेलं आणि त्यांनी लोकसभेमध्ये अनाऊन्स करून टाकलं की आता याच्यापुढं आपल्याला बुलेटप्रूफ जॅकेट बाहेरून विकत आणायची गरज नाही. इतकंच नव्हे तर आपल्याकडे एवढी ताकद तयार आहे की आता आपण एक्सपोर्ट पण करू शकू. मग त्यावेळच्या सगळ्या पेपर्समध्ये असे फोटो आले आणि तिथं तो माझा स्टुडंट दिसतोय आणि ह्या स्टुडंटला या वर्षीचं भटनागर पारितोषिक मिळालं. आणि सगळ्यात प्रेस्टिजियस पारितोषिक आहे भारतातलं. आणि दुसरं जे उदाहरण फ्लोचं मी सांगणार आहे नंतर, यावर्षी 2 पारितोषिकं मिळाली इंजिनिअरिंगमध्ये आणि माझ्या लॅबोरेटरीमध्ये काम करणाऱ्यांना त्या दोघांनाही ती पारितोषिकं यावर्षीची मिळाली आहेत. आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊया. तर आता हा जो कारखाना आपण स्केलअप केला तर 16 किलो कार्बन नॅनो ट्यूबचा जर कारखाना काढला, रोज 16 किलो बनवायचं तर किती पैसे पडतील एका किलोला? तर $720 म्हणजे $10. $10 एका किलोग्रॅमला. आणि ज्यावेळेला मी कोटेशन मागवलं होतं त्यावेळेला $10 एका ग्रॅमला होतं. मी तुम्हाला कितीतरी उदाहरणं सांगेन की मराठीमध्ये म्हणतात की गिऱ्हाईक बनवलं. तसं आपल्या देशाला सगळ्यांनी गिऱ्हाईक बनवलं आहे. विमानं इम्पोर्ट होतात, हेलिकॉप्टर इम्पोर्ट होतात, कार्बन नॅनोट्यूब्स इम्पोर्ट होतात. तुम्ही नावं घ्या. हे जे फोटोग्राफीचं यंत्र आहे किंवा मी जे बोलतोय ते स्पीकर आहेत, हे सगळं तंत्रज्ञान परदेशीच आहे.
तुम्ही काहीही नाव घ्या, हे कपड्याचे रंग आहेत, तर त्याची सुद्धा टेक्नॉलॉजी हे बाहेरून आली आहे. तर हे आपण अव्याहतपणे हे परदेशाचं तंत्रज्ञान विकत घेऊ शकतो. आणि ह्याच्याऐवजी जर आपण एका दिवसाला 1 टन बनवलं तर आणखीन किंमत निम्मी होईल. मी परत म्हणतोय, $5 1 किलोग्रॅम, ग्रॅम नाही. तर पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल की एक आहे स्लाइड की ते जगामध्ये 6 कारखाने आहेत की जे कार्बन नॅनो ट्यूब्स बनवतात आणि त्यांच्या किमती किती आहेत. तर जवळजवळ ₹10,000 ते ₹30,000 एका ग्रॅमला असं त्यांनी ते दाखवलं आहे. आणि आपण इथे हे बनवू शकतो, आत्मविश्वासाने बनवू शकतो. आपण आता पुढची स्लाइड बघूया. तर आता आपण सगळ्यांनी चुली बघितलेल्या आहेत. बायोमास वापरून आपण चुलीच्या सहाय्याने स्वयंपाक करतो. अजून आपल्या देशामध्ये 18 कोटी चुली आहेत आणि त्या 18 कोटी चुलीमध्ये आपण कुठल्याही पद्धतीचं जळण हे त्याच्यामध्ये टाकत असतो. आणि त्याची एफिशियन्सी किती, तर त्या जळणातून जेवढी ऊर्जा मिळते त्या ऊर्जापैकी वर वापरली जाते, समजा भात करत असू तर 12% वापरली जाते साधारण ॲव्हरेजमध्ये. तर ही जर आपण 40% नेऊ शकलो एफिशियन्सी, तर देशाचे 80,000 कोटी रुपये वाचतात. तर सगळी जी केमिकल इंडस्ट्री आहे त्या सगळ्या केमिकल इंडस्ट्रीच्या फायद्यांची बेरीज केली तर ती सुद्धा 80,000 कोटी होणार नाही. तर आपण एवढा एक प्रश्न सोडवला तर त्याच्यामधून किती नवनिर्मितीसाठी मी संधी सांगतोय. तर ही संधी ज्या वेळेला येते ना त्यावेळेला एक आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला लागते की मी एका स्लाइडमध्ये दाखवलं की कारखान्याचे लोक म्हणतात की आम्हाला शास्त्रज्ञ लोक मदत करत नाहीत आणि शास्त्रज्ञ म्हणतात की आम्हाला कारखानदार लोक मदत करत नाहीत. म्हणजे ज्यांचा प्रश्न आहे त्यांच्याकडे शास्त्रज्ञांनी जायला पाहिजे. म्हणजे आता चांगल्या एफिशियन्सीच्या चुली ह्या जर गृहिणी वापरत नसतील तर म्हणजे मला गृहिणीपर्यंत पोचायला पाहिजे. म्हणून हे आता तुम्ही खेड्यात गेल्यानंतर दृश्य दिसत असेल की 12% एफिशियन्सी आहे आणि ती ज्योत कशी मिळेल म्हणून फुंकणीच्या साह्याने, पण जी ज्योत मिळते ती पिवळी मिळते आणि त्याचं तापमान 500 डिग्री असतं. आणि आपलं जे LPG बेस्ड जी फ्लेम असते त्याचं जवळजवळ 1050 ते 1100 डिग्री असतं. म्हणून ते 70% एफिशियन्सी मिळते त्याची, त्या बर्नरची. आणि इथं ती 12% मिळते. आता ह्या पिवळ्या फ्लेमचं आपण निळी फ्लेम करू शकतो का, म्हणजे आपण ते पुढं जाणार आहोत. तर मी मुद्दा काय सांगत होतो की आता तर ते वापरत नाहीत, तर तिथं 25 गृहिणी समोर बसलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून मी समजून घेतोय की अशा कमी एफिशियन्सीचं तुम्ही का वापरता. तर म्हणजे मी आता जवळजवळ 50 वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय, पण त्यांनी मला अजून शहाणं केलं त्या सगळ्या गृहिणींमुळं की खरे प्रश्न काय आहेत. तर ते खरे प्रश्न तर ते त्यांनी सांगितले मला आणि मग त्या संशोधनाला सुरुवात झाली. आता ते कार्बन नॅनो ट्यूबचं सांगितलं आहे, पण मला एक महत्त्वानं सांगायला पाहिजे की ही जी सगळी इनोव्हेशन्स आहेत ती सगळी विद्यार्थ्यांनी केली आहेत. 95% जास्त हे काम विद्यार्थी करत असतात. तर आपण पुढची स्लाइड घेऊ त्या ह्याच्यामध्ये. तर असाच प्रश्न आपली कारची किंवा ट्रकची इंजिनं असतात, इंटरनल कंबशन इंजिन, तर त्याची काही वर्षापूर्वी 25% एफिशियन्सी होते. तर मग त्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये तिथल्या ज्या नॅशनल लॅबॉरेटरीज आहेत आणि तिथले जे मोटारीचे कारखाने आहेत, जनरल मोटर्स आहे, फोर्ड आहे, क्रायसलर आहे, असे ते सगळे एकत्र आले आणि कशामुळं ही इतकी एफिशियन्सी कमी आहे असं ते उजव्या बाजूला मी त्याची कारणं दिली आहेत. म्हणजे सूट तयार होतो, मग जे आत इंधन येतं ते स्टँडर्ड नसतं, असे त्यांनी बरेच जे काही कारणं आहेत ती दिली आहेत. आणि मग त्या पुढच्या स्लाइडमध्ये की 25% जो हिरवा बाण आहे ती 25% एफिशियन्सी सगळ्या वरती आणि लाल बाण आहेत ते 75% त्याची बेरीज होते की कुठे 75% फुकट जाते. मग त्यांनी संशोधन करून लाल रंगाचं हळूहळू हिरव्या रंगामध्ये रूपांतर करायला सुरुवात केली. म्हणजे 25%चं 33% आणलं, 33%चं 45% आणलं. आणि मी ज्या वेळेला नंतर प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी हल्ली गेलो होतो तर तिथं त्यांनी
विद्यापीठाच्या एंट्रन्समध्येच असा मोठा फोटो लावला आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही ही 45%ची 60% एफिशियन्सी नेणार, असा आम्हाला आत्मविश्वास वाटतो. याचं कारण प्रश्न काय आहेत ते आम्हाला कळलेले आहेत त्याच्यामध्ये. आपण पुढं जाऊया. तर हां, ह्या त्या गृहिणी होत्या आणि त्या गृहिणींशी मी बोलतोय असं 20 ठिकाणी गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असं दोन्हीकडे असा हा सर्वे घेतला. हे फार महत्त्वाचं आहे की कुठला प्रश्न सोडवायचा हे शास्त्रज्ञांना कळलं पाहिजे. प्रयोगशाळेमध्ये बसून आपल्याला चांगलं प्रॉडक्ट बनवता येत नाही. पुढची स्लाईड घेऊ. तर आता ते मग आम्ही 12% पहिली चूल केली, ती 18%ची केली. नंतर नंतरची फेज आली, आणखीन सुधारणा केल्या, 28%ची केली. मग 35%ची केली, मग 42%ची केली. तर इथं कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स म्हणून एक गणित सोडवायचं, म्हणजे ह्या चुलीसाठी गणित मांडायचं आणि गणित सोडवायचं. तर गणित म्हणजे काय मांडायचं, तर चुलीमधला प्रत्येक बिंदू हे ज्वलनासाठी मदत करतोय का काही बिंदू झोपलेले आहेत आणि ते कार्बन मोनॉक्साईड वगैरे असं तयार करतात आणि पर्टिक्युलेट मॅटर तयार करतात आणि इनएफिशियन्सीमध्ये भर घालतात. तर आता ते पहिल्या चुलीचं तुम्हाला दाखवलंच, ती तरुण मुलगी बसली होती. नंतर तो पिवळा आहे आणि तिसरीसुद्धा चूल आहे आणि तुम्हाला असं दिसेल की LPG सारखी आपल्या चुलीमध्ये ब्ल्यू फ्लेम आहे आणि आता त्याची एफिशियन्सी ही 50% झाली आहे. आता हे मी जे फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4 अशा ज्या 4 फेजमधल्या ज्या सांगितल्या, तर त्याचे जवळजवळ 6 लक्ष चुली आपण विकलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये आणि त्या गृहिणी वापरत आहेत. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या गृहिणींना मी विचारलं की तुम्हाला फुकट पाहिजे का किती किंमत देऊ शकाल. एकाही गृहिणीने 20 वर्कशॉपमध्ये 25 जणी हजर होत्या, एकीनेही सांगितलं नाही की आम्हाला फुकट पाहिजे. म्हणून मी प्रश्न विचारला की तुम्ही साधारण किती किंमत देऊ शकता. तर मग त्यांनी काहीतरी मनामध्ये आकडे बांधले, तर 700 ते 800 रुपये आम्ही देऊ. म्हणजे 700 ते 800 रुपये काय किंमत आहे की ते ज्या वेळेला जळण जंगलामधून आणतात रोज डोक्यावरून, तर 16 किलो आणलं की त्यांचा एक आठवडा जातो. तर म्हणजे त्या 16 किलोच्या ऐवजी त्यांना 4 किलो लागणार, 3 किलो लागणार. म्हणजे एकदा 16 किलो आलं की एका आठवड्याच्या ऐवजी त्यांना 4-5 आठवडे पुरणार. त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की 700 रुपये आम्ही देऊ शकू. म्हणून आम्ही ते एक चूल बनवण्यामध्ये तोही हेतू ठेवायलाच पाहिजे की आपल्याला हे 700 रुपयात बनवायचं आहे. तर आता ते 48-50% एफिशियन्सी आल्यानंतर आम्ही पण बोर्ड लावला आहे की आम्ही आता 2 वर्षामध्ये आता 48%ची 60% एफिशियन्सी करणार चुलीची. आता ह्याच्यापुढे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपल्याला हा जो सोशल माइंडसेट आहे की गृहिणी का बदलत नाही चुली, तर ते आता आपल्याला सोशल सायंटिस्टना बरोबर घ्यावं लागेल आणि एकत्र पाहणी करून की त्यांची जी मानसिकता आहे ती आपल्याला कशी बदलता येईल आणि ते सुधारित चुली कशा वापरता येतील, अशी ती आपल्याला पुढची मूवमेंट घ्यायची आहे. ह्याच्यानंतर मी एका पाठोपाठ एक संधी किती आहेत हे सांगतोय. आपण पुढची स्लाईड घेऊया. की आता हे जर 500 घरांचं जर एक खेडं असेल, तर तिथे 2 जणं आणि एक व्यावसायिक, एक तरुण मुलगा किंवा मुलगी 22 ते 20 वर्षाची, तर अशा चुली तयार केलेल्या आणणं, घरोघरी बसवणं आणि त्याला लागणारं जे जळण आहे. मी तर एकदा असंच फिरत असताना गुजरातमध्ये एका खेड्यामध्ये गेलो होतो. तर तुमचे काय प्रश्न आहेत असं विचारलं, तर त्यांनी तर एक वेगळाच प्रश्न सांगितला. खूप छान होता प्रश्न की आमच्या बांधावरती जी झाडं आहेत ना, ती इतकी वेगानं वाढतात की त्याची एवढी सावली पडते की 1/4 शेतामध्ये काहीच येत नाही. आता जर आम्हाला जळण पाहिजे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला असं झाडं वेगाने वाढत आहेत, तर मग मी तिथले काही तरुण मुलांना एकत्र केलं की ती झाडं फांद्या तोडायच्या, त्याचं पॅलेट्समध्ये रूपांतर करायचं आणि पुढच्या स्लाईडमध्ये एक बँकेबल प्रोजेक्ट तयार केला आहे. हे मी इथं दाखवलं आहे की एकदा आपण इनोव्हेशन केल्यानंतर ते सोडून चालत नाही. की ज्या गृहिणी स्वतः चुली वापरत आहेत त्यांना आता ही सुधारित चूल दिली आहे. जुने प्रश्न तुम्ही सांगितले आहेत, आता नवीन प्रश्न काही तयार झालेत का आधी होते ते प्रश्न सुटलेत. असं जर केलं तरच ते नवीन संशोधन आहे
ते तळागाळात जाऊ शकतं. इथं ते मी लिहिलं आहे की किती खर्च येईल एका खेड्याला आणि 3 जणांचं ज्याला आपण जॉब अपॉर्च्युनिटी म्हणतो ते त्यांना मिळू शकेल आणि 80,000 रुपये कमवतील महिना, असा तो व्यवसाय होईल त्या ह्याच्यामध्ये. तर काय काय करावं लागेल की ही जास्तीची झाडं आहेत ती तोडायची आणि त्याचे पॅलेट्स तयार करायचे. कुणाची चूल चांगली चालत नसेल तर काय मागं पुढं करायचं असेल तर, आणि हे पैसे मिळतील. अशा ह्या संधी खूप तयार होतात. आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊया. आता हिमालयामध्ये तापमान, आता आमच्याकडे तिबेटमधला आणि काश्मीरमधला एक प्रोजेक्ट आला आहे की तिथं तापमान जवळजवळ 5 महिने -20पेक्षा कमी असतं. त्यामुळं 5 महिने घरातून बाहेर कोणी पडूच शकत नाही. पण शेती करायचा प्रश्न सोडूनच बाकीचे व्यवहार कारखानदारी सोडूनच द्या, तर ते आत घरात बसावं लागतं. तर मग ह्याला काही उत्तर आहे का? आणि उत्तर कसं त्या खेड्यातल्या लोकांना परवडणारं उत्तर पाहिजे. तर आपण म्हणतो पुढं जाऊया की चुलीनं प्रदूषण होतं. तर किती कार्बन मोनॉक्साईड पाहिजे हवेमध्ये, किती धुलीकण पाहिजेत? तर जास्तीत जास्त 25 धुलीकण पाहिजेत एका मीटर क्यूबमध्ये. पण आता ह्या हिमालयामधली जी घरं आहेत तर तिथं किती धुलीकण आहेत? तर आपण पुढच्या ग्राफमध्ये बघितलं तर जवळजवळ 6,000 धुलीकण तिथं असतात. म्हणजे 10 पट किंवा 100 पट प्रदूषण सोसून, आणि तरीसुद्धा त्या थंडीमध्ये. म्हणजे हा प्रश्न ज्वलंत आहे. आता ज्यांना इनोव्हेशन्स करायचे आहेत त्यांना हे खाद्य आपोआप मिळतं. तर म्हणजे आता तो प्रश्न आमच्याकडे आलेला आहे. फॉर्च्युनेटली जे MIT बॉस्टनमधलं विद्यापीठ आहे त्यातले पण शास्त्रज्ञ माझ्याबरोबर काम करत आहेत. आम्ही सगळेजण मिळून करतो. तर ह्या संधीतून आपल्याकडे बायोमास किती आहे, म्हणजे शेतीतून जे उत्पन्न मिळतं त्या शेतीतला जो घनकचरा आहे तो पुढच्या स्लाईडमध्ये मी दिला आहे. आणि गहू तांदूळ किती कचरा बनतो? 6 लक्ष कोटी घनकचरा बनतो. मग ह्याचं करायचं काय? सध्या काहीच नाही, जाळून टाकतात आणि फक्त प्रदूषणाला मदत करतात. म्हणून दिल्लीमध्ये सर्वात जास्त प्रदूषण आहे. तर ह्याचं आपण काय करू शकतो हे थोडं मी विस्ताराने पुढं सांगणार आहे. पुढं जाऊया आपण. एक अशी प्रोसेस आहे की ज्याला पॅरालिसिस म्हणतात. म्हणजे जो काही घनकचरा असेल त्या घनकचऱ्याला एका भांड्यात घ्यायचं आणि हवेचं सान्निध्य न ठेवता 500, 600, 700 डिग्रीपर्यंत ते फक्त गरम करायचं. आणि ते गरम केल्यानंतर त्याच्यातून वायुरूप पदार्थ बाहेर पडतात, द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात आणि खाली घनरूप पदार्थ शिल्लक राहतो. तर आता त्या वायूमध्ये असे खूप छान छान प्रॉडक्ट असू शकतात. म्हणजे मिथेन, इथेन आणि लोअर हायड्रोकार्बन्स पण असतात. पण बेन्झिन, टोल्युइन, झायलिन, लिक्विडमध्ये झायलेनॉल्स असे छान छान प्रॉडक्ट त्याच्यामध्ये असतात. ते आपण पूर्ण वेगळे तरी करू शकतो किंवा कमीत कमी त्याचं इंधन म्हणून तरी नक्की वापर करू शकतो. थोडं प्रोसेसिंग करायला पाहिजे त्याच्यामध्ये. तर मी आता जास्त त्या 4 बद्दल बोलणार आहे की जो सॉलिड प्रॉडक्ट आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे. तर त्याच्यामध्ये उत्तम गुणधर्म असतात. एक म्हणजे सरफेस एरिया त्यांचा खूप जास्त असतो, म्हणजे 1 ग्रॅममध्ये 100 मीटर स्क्वेअर वगैरे असा. आणि एक आयन एक्सचेंज कॅपॅसिटी असते, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते. म्हणजे एकदा शेताला पाणी दिलं आणि असे जर हा जो चार आहे तो आधी पसरलेला असेल तर त्याला पाणी द्यायला नको नंतर. मग अशा ह्या प्रॉपर्टीज असलेला चार आपण शेतामध्ये पसरला तर तो माझ्या PhDच्या विद्यार्थ्यांनी अतिशय तो प्रयोग यशस्वी करून दाखवला. पण इथे आता आपण कुणाची मदत घेतली की मी जर समजा उत्तम शास्त्रज्ञ असेल तर मी केमिकल इंडस्ट्री, केमिकल या विषयामधला शास्त्रज्ञ आहे. आता मी केमिस्ट्री, केमिकल इंजिनियर आणि शेती, तर ह्याच्यामधला जोड काय आहे ते बघायचं आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चरल सायंटिस्टची मदत घेतली. म्हणजे मग कुठलाही विषय असतो त्या प्रत्येक विषयामध्ये आपण त्या शास्त्रज्ञांची मदत घेत असतो. तर आता पुढच्या स्लाईडमध्ये तर सोयाबीन हे आम्ही पीक घेतलं. आपण स्वयंपूर्ण आहोत, जवळजवळ स्वयंपूर्ण आहोत. कशामध्ये फक्त आपल्याला बाहेरून आणावं लागतं तर एक म्हणजे तेलबिया आणि डाळी एवढंच इम्पोर्ट करावं लागतं. आणि तेलबिया तर किती तेलबिया आणायला लागतात
आत्ता जेवढी शेती तेलबिया बनवते त्या शेतीचं उत्पादन आपण 50% वाढवलं तर जवळजवळ 20,000 कोटी रुपयाचं आपण तेल, खाद्यतेल आणि इतर तेलं ही इम्पोर्ट करत असतो. आणि ही तेलं जर आपल्या शेतीचं उत्पादन जिथं तेलबिया होतात तिथं जर 50% जर आपण उत्पन्न वाढवलं तर आपल्याला बाहेरून आणायची गरज नाही. आपण हे स्वयंपूर्ण होणार आहोत, आत्मनिर्भर होणार आहोत. तर हे ते शेत दाखवलं आहे सोयाबीनचं. सोयाबीन हे एक ऑइल सीड आहे आणि तिथं त्या विद्यार्थ्यांनी प्रयोग केले. आता तो जो प्रयोग आहे शेतीचा तो एका वेळेला 36 प्रयोग सायमल्टेनियसली करावे लागतात तरच त्यातलं येणारं उत्तर हे प्रातिनिधिक असतं. आणि मग त्यांनी शेतकऱ्यांशी मैत्री केली, मजुरांशी मैत्री केली आणि मग तो खर्च करून मग ते त्यांनी दाखवून दिलं की आपण 30%, 40%, 50%, 72% आणि कधीकधी 300% आपण ह्या शेतातलं सोयाबीनचं उत्पन्न वाढवू शकतो. सोयाबीनच का तर आपण तसं स्वयंपूर्ण आहोत. सगळे जर आपण तांदूळ, गहू, डाळ वगैरे घेतलं तर डाळीमध्ये नाही आहे पण आणि मुख्य म्हणजे हे सोयाबीन की खाद्यतेल आहे तर त्याच्यामध्ये आपण स्वयंपूर्ण नाही. जवळजवळ 24,000 कोटी रुपयाचं तेल आपण बाहेरून विकत आणतो आणि सोयाबीन पण विकत आणतो. म्हणून तो संशोधनासाठी विषय घेतला. आणि हे जे सोयाबीनचं उत्पादन येतं तर ते आत्ता पहिल्यांदा किती येतं तर साधारण 800 ते 1200 किलो एका क्विंटलला. तर मग एका एकरामध्ये. तर म्हणजे आमचे विद्यार्थी ते शेतकरी असं ते सगळ्यांचं एकत्र अशी एक टीम तयार करून मग आता ही सुपीक शेती करायची आपल्याला. तर सुपीक शेती करताना आपल्याला कशाची गरज आहे तर नापीक आणि सुपीक जमिनीमध्ये फरक काय आहे तर त्याच्यामधले जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत म्हणजे NP असू दे आणि K पोटॅशियम, फॉस्फरस आणि नायट्रोजन आणि जे खतामध्ये असतं तर ते ज्या प्रमाणात कमी जास्त असेल आणि आणखीन सुद्धा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्याच्यावरती सुपिकता अवलंबून असते. आणि ही जर सुपिकता आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला काय काय करायला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये. म्हणून असे प्रयोग केले की आपल्या देशामध्ये की हा जो घनकचरा आहे शेतीतला तो खूप आहे. 600 मिलियन टन इतका घनकचरा आहे. आणि त्या घनकचऱ्याच्या साहाय्याने आपल्याला एक प्रकारचा कार्बन तयार करता येतो की ज्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते आणि ज्याच्यामध्ये जे क्षार किंवा जी मूलद्रव्य लागतात सुपीक जमिनीमध्ये तर सुपीक आणि नापीक जमीन ह्याच्यामधला जर फरक बघितला तर काही ऑर्गॅनिक काही इनऑर्गॅनिक असे ते गुणधर्म वेगवेगळे असतात. आणि जर आपण हे जे खत आहे त्या खतामध्ये ही द्रव्य टाकली त्या ह्याच्यामध्ये की आपल्याला नापीक शेती ही सुपीक करायची आहे तर सध्या किती म्हणजे सोयाबीन हे पीक घेतलं तर किती बनतं आता आपल्या देशामध्ये तर दर हेक्टरी 800 ते 1200 किलो बनतं. बनायची किती शक्यता आहे परदेशी तर तिप्पट चौपट बनायची शक्यता आहे. तर मग हे विद्यार्थ्यांनी प्रयोग सुरू केले की 100 प्लॉट तयार केले 10 मीटर बाय 10 मीटरचे आणि मग प्रत्येक ठिकाणी ती वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असू दे त्या जमिनीची आणि काय कमी आहे तर त्याच्यामध्ये साधारण 10-12 ऑर्गॅनिक मूल्य आणि 23 इनऑर्गॅनिक मूल्य हे सुपिकता ठरवतात. आणि जर खताबरोबर ही जर मूल्य आपण त्याच्यामध्ये घालू शकलो तर त्या मूल्यांमुळं ती शेती सुपीक होते त्या ह्याच्यामध्ये. मग त्या दिशेने प्रयोग चालू केले आणि मग त्या लक्षात आलं की आपण ही सुपीकता वाढवतोय त्या ह्याच्यामध्ये. आणि किती वाढू शकते की 12 क्विंटल हे साधारण उत्पन्न होतं तर त्याचं जवळजवळ 36-40 2.5 पट 3 पट असं ते उत्पादन वाढवून दाखवलं त्या शेतकऱ्यांना. ते तर अर्थात खुशच झाले. पुढची आपण स्लाइड बघूया. हे सोयाबीनचं आहे.
तर इथं मी एक घेतलं आहे की एक 5 खेड्यांचं एक संकुल तयार केलं आणि त्या संकुलामध्ये 25,000 हेक्टर जमीन आहे आणि तिथं काही कुटुंब आहेत आणि त्यांचं आत्ता शेती किती आणि शेतीमाल किती येतो आणि किती त्याच्यामध्ये वाढ करणं शक्यता आहे, म्हणजे आपण जमिनीची सुपीकता वाढवू शकतो का. तर ते व्यवस्थित प्रयोग केल्यामुळं नंतर असं लक्षात आलं की पिकांना आणखीन 12 गुणधर्म पाहिजे असतात त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला जी खतं आहेत ती माहिती आहेत, पोटॅशियम आहेत, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पण त्याच्याशिवाय आणखीन 12 मूल्य लागतात. तर जर हा जो घनकचरा निघतो शेतीतून तो जर ऑक्सिजनच्या सहाय्याविना जर गरम केला तर त्याच्यातून एक क्षार म्हणजे कोळसा तयार होतो आणि ते कोळशाची प्रॉपर्टी अशी असते की जे कमी आहे ते कमी असलेलं त्याच्यामध्ये भरता येतं त्या ह्याच्यामध्ये. आणि ते भरलेलं आपण ज्या शेतामध्ये दर 6 महिन्यांनी त्या शेतामध्ये टाकत राहिलो तर हळूहळू ती सुपीकता वाढवते. म्हणून तसे प्रयोग मोठ्या प्रमाणावर ते चालू केले. पुढची स्लाईड बघूया आपण. तर आता हे एक नवीन यंत्र तयार केलं आहे की असा चार तयार करणार. म्हणजे एका बाजूला आपण जे काही उत्पादनं असतील तर ती उत्पादनं एका बाजूला टाकायची, म्हणजे शेतीमधला जो माल निघतो तो, आणि दुसऱ्या बाजूला तो चार बाजूला बाहेर पडतो. याच्याबद्दल मी एक स्वतंत्र भाषण देईन. आणि त्या चारला जे गुणधर्म असतात की पाणी, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी हा एक गुणधर्म आहे आणि त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये सरफेस एरिया आहे. याचं होतं काय की जे काही आपण खतं टाकतो ते पकडून धरतं, म्हणजे पाऊस आला म्हणजे ते वाहून जात नाही. तर असं ते आम्ही प्रयोगांती सिद्ध केलं की असा चार बनवायचा आणि तो शेतामध्ये पसरवायचा आणि जवळजवळ दुप्पट ते 12 पट पीकवृद्धी होते असं ते दाखवून दिलं. आणि ते प्रत्येक शेतकऱ्यांना जाऊन आपण ते समजावून सांगतो की त्या ह्याच्यामध्ये की आपण शेतीचे प्रयोग करून आपण हे कसं वाढवू शकतो. आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊया. तर इथं ते दिलेलं आहे थोडक्यामध्ये की तो शेतकऱ्यांना किती फायदा होतो. तर 142 कोटी रुपये जर 6 खेड्यांचं जर संकुल तयार केलं तर त्या 6 खेड्यांच्या संकुलामध्ये जवळजवळ 102 कोटी रुपयाचं जे फ्युएल आहे ज्याला आपण जळण म्हणून वापरतो तर त्या संकुलातून इतकी ती वाचायची शक्यता असते. आपण पुढे जाऊया. आणि मी मग पुढं ते कॅल्क्युलेशन्स दिले आहेत ती कसं वाचतं कसं आणि सुपीकता कशी वाढते. आपल्याकडे सगळं भाषण संपायला खूप वेळ नाही आहे म्हणून मी जरा वेगानं जातो इथं पुढं की ती सुपीकता वाढवण्यासाठी आपल्याला जे खत आहे ते पकडून ठेवायला पाहिजे तिथल्या जमिनीने. आणि हा जो चार जो बनवला की म्हणजे जे काही आपला लाकूड फाटा असेल तर तो ऑक्सिजन विना तो जर गरम केला तर त्याचं रूपांतर एका चारमध्ये असतं. आणि त्या चारमध्ये आपण जी नापीक जमीन सुपीक करणं ते जे 18 द्रव्य आहेत सुपीक करण्यासाठी, काही इनऑर्गॅनिक आहेत काही ऑर्गॅनिक आहेत, ती जर द्रव्य भरली आणि असं ॲक्टिव्हेटेड कार्बन आपण जर सगळीकडे पसरला तर आपल्याला शेती ही सुपीक करता येते. तर ती किती सुपीक करता येते तर 2 पट 2.5 पट 3 पट सुपीक करता येते. त्यामुळे जर उत्पादन हे दर हेक्टरी 1200 किलो असेल आणि ते जर 3600 किलो 5000 किलो म्हणजे आधी किती असेल आणि सुपीकता आपल्याला ही आत्मविश्वासाने वाढवता येते त्या ह्याच्यामध्ये. तर आपण पुढे जाऊया त्या ह्याच्यामध्ये. तर इथं आता अजूनच एक प्रयोग केला की जे रेड मड जो असतो लाल माती, तर ती लाल माती असते की त्याच्यामध्ये लोखंड आणि टायटॅनियम असतं आणि ते जर तापवलं तर त्याच्यातून लोखंड बाहेर पडतं आणि त्याचा एक साका तयार होतो. आणि त्या
साख्याचं जर रिडक्शन केलं कार्बनच्या सहाय्याने आणि क्लोरीनच्या माध्यमातून, तर टायटेनियम, ॲल्युमिनियम आणि आयर्न असे क्लोराईड्स तयार होतात. आणि टायटेनियम क्लोराईड हे त्याचं इलेक्ट्रॉलिसिस केलं की शुद्ध टायटेनियम मिळतं. तर टायटेनियमची किंमत किती? 2000-3000 रुपये किंमत. मातीची किंमत किती? 3 रुपये 4 रुपये. व्हॅल्यू ॲडिशन किती? कितीतरी पटीने व्हॅल्यू ॲडिशन. तर अशी ती व्हॅल्यू ॲडिशन आपल्या देशामध्ये संशोधन करून आपल्यालाच ती कितीतरी पटीने वाढवायला लागणार आहे. तर आता ते ह्याच्या पुढं शेतकऱ्यांना समजून सांगण्यासाठी पुढच्या स्लाईडमध्ये तर आता हे मी जे उदाहरण सांगितलं ते मला खूप उदाहरणं सांगायची असल्यामुळं मी जरा उदाहरणं म्हणजे एकेका उदाहरणाचं विवेचन कमी करतो, पण उदाहरणं जास्त सांगतो. तर बायोटेक्नॉलॉजिकली आपण मिथेन तयार करतो आणि इथेनॉल, ब्युटेनॉल आणि व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीनी जे काही आपलं शेतामध्ये उगवतं तेच फर्मेंटरमध्ये टाकलं की आपल्याला इतके सुंदर प्रॉडक्ट मिळतात की समजा कडबा जो म्हणू तो जर 2 रुपयाला किलो असेल तर त्याची 60 रुपयामध्ये किलोमध्ये रूपांतर होईल, असं ते रॉ मटेरियल आहे. तर ते बायोटेक्नॉलॉजीने आपल्याला करता येतं. किंवा अनेरोबिक डायजेशन केलं तर त्याच्यातून मिथेन आपण तयार करू शकतो. तर आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊया. तर इथं ते एक शास्त्रज्ञ दिसतात माझ्याजवळ आणि त्यांनी शेतमालापासून केलेलं पेट्रोल हे त्यांनी दाखवलं इथं. म्हणजे ते खरं इथेनॉल आहे आणि त्याच्यावर आधारित हा पेट्रोल पंप आहे. पुण्यामध्ये आहे हा पेट्रोल पंप. आणि तो पेट्रोल पंपमध्ये त्यांनी पेट्रोल बरोबर 5%, 8%, 12% इथेनॉल टाकून कशी एफिशियन्सी अजून वाढवता येईल आणि असा तो कारखाना त्यांनी टाकला आहे. तर असा कारखाना टाकल्यानंतर आपण पुढच्या स्लाईडवरती येऊया. तर किती पेट्रोल तयार होऊ शकतं आणि किती वाचू शकतो आणि त्याच्यामधून आपलं जे दरडोई उत्पन्न आहे ते किती पटीने वाढू शकतं, असं ते मी ते गणित मांडलं आहे त्या ह्याच्यामध्ये. तर आपली जी सुपिकता आहे तर ती सुपिकता हे जे मी 4 सांगितला की जे काही आपला शेतीमाल आहे तो शेतीमाल हे ऑक्सिजन विरहित गरम केला की त्याचा क्षार तयार होतो, कोळशासारखा पदार्थ. आणि तो कोळशासारख्या पदार्थाचे जे गुणधर्म आहे त्याच्यामध्ये ते कितीतरी पटीनी पाणी जवळ धरतं आणि इतर जी मूलद्रव्य लागतात खतामध्ये आपले असतात ती जर खतामध्ये टाकली तर ती मूलद्रव्य पण ठेवतात आपल्यामध्ये आणि शेतीची सुपिकता ही कितीतरी प्रमाणात वाढते. तर असं ते कॅश्यूनट, काजू अशी एक 3 उत्पादनं धरली आहेत, फणस आणि आंबा. आणि हे जे आपण त्याला वाटलं तर 4 म्हणू, तर त्या 4 मध्ये ही जी मूलद्रव्य म्हणजे आधी जे म्हणालो की ज्याच्यामधून आपल्याला पीकवृद्धी होते, ती पीकवृद्धी होणारी जी एलिमेंट्स आहेत ती त्याच्यामध्ये टाकल्यानंतर 3 पटीनी किंवा 4 पटीनी आपलं ते उत्पादन वाढतं त्या ह्याच्यामध्ये. तर आता ते पुढच्या स्लाईडमध्ये दिसेल की आपल्याला हे कॅश्यू ॲपल्स आहेत समजा. तर त्या कॅश्यू ॲपल्समध्ये एका बाजूला त्याचा रस आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचं बगास आहे. तर त्या सगळ्याचं उत्पादन आपण आता जे पहिल्यांदा म्हणालो की 4 करायचा आणि सुपीक जमीन आणि नापीक जमीन ह्याच्यामध्ये फरक किती आहे तर 12 मूलद्रव्यांचा फरक आहे. आणि ह्या पायरोलिसिसच्या पद्धतीने की जो शेतीमाल आहे तो शेतीमाल ऑक्सिजन विरहित वातावरणामध्ये फक्त गरम करायचा 800-1200 डिग्रीपर्यंत आणि त्याचं 4 मध्ये राखेमध्ये म्हणूया वाटलं तर त्याचं रूपांतर होतं. आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगले गुणधर्म असतात की सुपीक जमीन आणि नापीक जमिनीमध्ये जो फरक असतो तो फरक हा 4 मध्ये भरता येतो
आणि आपल्याला सुपीक जमीन करता येते. आणि हे किती पटीनी, 2 पटीनी, 2.5 पटीनी, 5 पटीनी आपल्याला ती जमीन सुपीक करता येते. म्हणून असे खूप प्रयोग केले आपण आणि त्याच्यातून सहकार म्हणजे काय. थँक्यू थँक्यू थँक्यू. जिथे हक्काच्या प्रत्येक विटेवर रचला जातो समृद्ध समाज, तो आहे सहकार. जिथे फक्त शहरच नाही तर प्रत्येक गावही सक्षम बनतो, तो आहे सहकार. अशा सहकाराला तुमचा पाठिंबा हवा. उद्धार हवा तर सहकार हवा. दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. शिखर सक्षम सहकाराचं. 1 मेगावॉट आपल्याला जर वीज तयार करायची असेल सौर ऊर्जेनी तर 6 हेक्टर जमीन लागते. आणि आत्ताची जनरेशन कॅपॅसिटी किती आहे देशामध्ये तर 1,50,000 मेगावॉट. आणि मग त्याला 0.9 मिलियन हेक्टर्स एवढी शेती लागेल. आणि 2050ला तर वीज किती लागणार आहे तर 15 लक्ष मेगावॉट एवढी लागणार आहे. आणि मग त्यावेळेला 9 मिलियन हेक्टर एवढी जमीन असेल लागेल. आणि आपल्या भारतामध्ये जमीन किती आहे तर 330 मिलियन हेक्टर आहे. आणि लँड रिक्वायरमेंट म्हणजे एवढी जर इलेक्ट्रिसिटी तयार करायची असेल तर 2.7% एवढ्या जमिनीमध्ये आपल्याला देशाला लागेल तेवढी सगळी जमीन, सगळी वीज आपण करू शकतो. तर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की सध्याचं जे 1 मेगावॉटला पैसे पडतात ते 5 ते 6 कोटी रुपये पडतात. पण जर आपण सौरऊर्जा करायला लागलो तर आत्ताचे जे थर्मल पॉवर प्लांट्स आहेत तर त्या थर्मल पॉवर प्लांट्सला कोळसा तरी लागतो किंवा तेल तरी लागतं. आणि ह्या सोलारच्या इलेक्ट्रिसिटीला लागत नाही त्या ह्याच्यामध्ये. तर त्या एका जमिनीमध्ये कॅपिटल कॉस्ट किती असते जर आपण कोळसा वापरला तर $1 मिलियन एवढी त्याला लागते. आणि कोळसा साधारण 1 किलोग्रामला 9 सेंट एवढे पडतात. आणि सेलिंग प्राईस त्याच्यामुळं 5 सेंट एवढी येते. आणि जर सोलार फ्रॅक्शन आपण म्हणजे जी नेहमीची वीज आहे त्याच्यामध्ये जर सोलार फ्रॅक्शन 50% दिला तर इथं तुमच्या म्हणजे ह्या टेबलमध्ये लक्षात येईल की नवीन जर आपण सोलार एनर्जीवर आधारित जर इलेक्ट्रिसिटी तयार केली तर पर मीटर स्क्वेअर कास्ट ही 300 रुपये. संशोधन करून 150 रुपये आणता येते त्याच्यामध्ये. आणि आपण आपल्या संस्थेमध्ये संशोधन करून ती $75 आली आहे. म्हणजे जवळजवळ 5 सेंट इलेक्ट्रिसिटी ही आपल्याला त्याच्यातून करता येते. तर अशी जी सोलार थर्मल टेक्नॉलॉजी आहे की जी आपल्याला फॉसिल फ्युएल म्हणजे पेट्रोलियम न वापरता आपल्या ज्या शेतीतून फुकट जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यातूनच बनवायची आहे. तर अशी एक संकल्पना नेचर हे सगळ्यात जे प्रतिष्ठित जर्नल आहे त्याच्यामध्ये आपण पब्लिश केलं आहे की ही अशा पद्धतीने वीज कशी तयार करायची. तर हे मराठी विज्ञान परिषदेने जे काही उपक्रम घेतलेत त्या उपक्रमामध्ये असे बरेच ऑब्जेक्टिव्ज आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला ऑब्जेक्टिव्ह असा आहे की हे जे सगळं नवीन ज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे ते आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचवता येईल आणि ते मराठी भाषेमध्ये पोचवता येईल का. आणि जर विज्ञानाचं महत्त्व जर आपण वाढवलं आयुष्यामध्ये तर त्याचे किती फायदे होतील असं ते आपण मराठी विज्ञान परिषदेच्या सहाय्याने करतोय त्या ह्याच्यामध्ये. आणि सायन्स म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपण आपल्या शेतीमध्ये आणि इतर बऱ्याच गोष्टींमध्ये मी एक उदाहरण सांगितलंच की शेतीचं उत्पादन हे आपल्याला 3 पट करता येतं. 4ची जी मी गोष्ट सांगितली तर त्याच्या सहाय्याने. आपण आता पुढे जाऊया. तर जर म्हणजे मी आता जवळ आवर्तच घेतो की किती गोष्टी आपल्याला फायदेशीर आहेत. म्हणजे आपण नेहमी काय म्हणतो की विन विन सिच्युएशन पाहिजे. पण ह्या पद्धतीने आपण गेलो
तर आपल्याला विन 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 सिच्युएशन्स असं ते दिसेल. तर कशा असतात त्या ह्याच्यामध्ये? शेतीमध्ये तर धान्य वाढलं, मग त्याचा शेतीमाल आणखीन वाढला, मग शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं, मग त्याच्यामुळं त्याचे जे इतर बाजारपेठा असतात त्या पण त्या निर्माण होतात. अशा त्या विन 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 सिच्युएशन असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा हेतू असा आहे की आपण देशाला लागणारी जी संपत्ती आहे, की आत्ता समजा दर कॅपिटा इन्कम हे जर $1000 असेल आणि ते जर $3000 करायचं असेल, तर त्याच्यासाठी कुठल्या विज्ञानाची कास धरायची हे आपल्याला समजू शकतं. आणि हा तर शेतीमाल वाढवणं, दर हेक्टरी उत्पादन, हे तर फारच चांगलं आहे. जवळजवळ 2.5 ते 3 पटींनी आपण वाढवू शकतो. तर त्याची आपल्याला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवायची आहे, त्याच्यातलं जे नत्र आहे ते वाढवायचं आहे. आणि ते जे वाढवायचे जे प्रकार आहेत ते मी आधीच्या स्लाईडवर सांगितलं आहे. इथं फॉरवर्ड पार्थ म्हणजे आपण जवळजवळ एकदम कन्क्लुजनवरतीच आलो आहे की पाहिजे काय आपल्याला, की म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा सर्वच आपल्या देशवासियांना की आपल्याला पुढं काय करायचं आहे ह्याची क्लॅरिटी पाहिजे. आणि जे काय करायचं आहे त्याच्यासाठी आपण एक कमिटमेंट द्यायला पाहिजे की आपल्याला कितीही संकट येऊ देत आणि तरी त्या संकटांवरती मात करून आम्ही कष्ट करू आणि हा प्रत्येक विषय आपण सोडवू. आणि त्याच्या पाठीमागं लागतं सोशिकपणा लागतो, पेशन्स लागतो आणि तरीसुद्धा नम्रता लागते. हे फार महत्त्वाचं आहे. जर आपण गर्विष्ठपणा असेल आपल्या स्वभावामध्ये तर ह्यातली जी इनोव्हेशन्स आहेत ते आपल्याजवळपर्यंत येत नाहीत, ती दूर पळतात त्याच्यामध्ये. आणि आपल्याला सोसायटी म्हणजे समाज आणि शास्त्रज्ञ ह्याचा एक सेतू बांधायची ह्याची गरज आहे. आणि सगळा जो आपला समुदाय आहे, आपली जी लोकसंख्या आहे, तर त्यांचा जो टाईम बॅलन्स आणि एनर्जी बॅलन्स आहे, की किती टाईम बॅलन्स आहे की आपले दिवसातले 24 तास असतात, तर किती टक्के आपण उपयोग करतो वेळेचा आणि ऊर्जेचा. तर त्याचं गणित जर मांडलं तर ऊर्जेचा उपयोग आपण 6% पण करत नाही आणि आपण 40% नेऊ शकतो. तर असा हा जर आपण ऊर्जेचाच विषय घेतला आणि त्याच्यातून पुढं नेलं की आपली जी आत्ता जी ऊर्जा बनवायची जी एफिशियन्सी आहे ती जवळजवळ आपण 2.5 पट करू शकतो. तर म्हणजे मग आता आपण समरीकडे येऊया. तर जरा पाठीमागची स्लाईड घेऊ. की मी बरीच उदाहरणं दिली की ज्याच्यामध्ये विन 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 सिच्युएशन आहे, म्हणजे बरेच फायदे होतात. म्हणजे आता जर शेतीचा विषय घेतला तर शेतीमाल वाढतो, नंतर त्याच्यापासून शेतकऱ्यांचं हित होतं, त्याच्यातून नायट्रोजन वाढतो, त्या म्हणजे असे बरेच फायदे आहेत. शेतकरी श्रीमंत होतात. आणि एकदा इनोव्हेटिव्हनेस म्हणजे शोध करून नवनिर्मिती करायची असा जर आत्मविश्वास जर बळावला तर मग ती देशाची खरी शक्ती आणि वेल्थ म्हणजे संपत्ती ही वाढते. तर ह्याच्यासाठी गरज कशाची आहे, तर आपल्याला करायचं काय आहे हे एकदा आपण ठरवलं पाहिजे, क्लॅरिटी ऑफ पर्पज. आणि ते एकदा ठरवलं एकदा की त्याच्यासाठी आपण कमिटमेंट करायची आणि मग त्याला ते हार्डवर्क लागतं. आणि हार्डवर्क करतानासुद्धा एक पर्सिव्हरन्स म्हणजे एक सोशिकपणा आणि पेशन्स आणि इतके गुण असले तरीसुद्धा जर नम्रता असेल तर अशा नम्रता असलेल्या शास्त्रज्ञांना जे काही आपण आत्ता उद्देश ठेवलेत ते त्यांना सहजी साध्य करता येतात. तर ह्याच्यासाठी एक महत्त्वाची गरज असते की स्वतः आपण ज्या समाजात राहतो त्याच्यामध्ये एक बॅलन्स आपण तयार करू शकतो का, आणि आपल्या समाजामध्ये एक क्रिएटिव्ह शक्ती की नवनिर्मितीची शक्ती अशी ह्याच्यामध्ये घालू शकतो का. सध्या आपल्या भारतीयांमध्ये जेवढी त्यांची ऊर्जा आहे आणि जेवढा वेळ आहे त्याची उपयुक्तता ही फारच कमी आहे. ते आपण 10 पटींनी वाढवू शकतो त्या ह्याच्यामध्ये.
तर हे असे आपल्याला प्रयोग करावे लागतील त्या ह्याच्यामध्ये. आणि पुढच्या स्लाईडमध्ये मी असं सांगितलं आहे की 49 साली 47 साली आपल्याला पॉलिटिकल फ्रीडम मिळालं, राजकीय स्वातंत्र्य मिळालं, पण 90% जास्त आपण ज्ञानविज्ञानामध्ये परदेशावरती अवलंबून आहोत. आपल्याला स्वातंत्र्य हे मिळवायचं आहे की ज्ञानामध्ये स्वातंत्र्य मिळवायचं आहे. आणि ज्ञानाचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण कसे श्रीमंत होऊ शकतो अशी ती मी आधी उदाहरणं दिली आहेत. आणि त्या उदाहरणांच्या साहाय्याने आपण सगळीजणं श्रीमंत होऊया आणि श्रीमंत देशांच्या पंक्तीमध्ये बसूया. कमीत कमी जे गरीब लोकांना जे सहन करावं लागतं ते जरी त्यांनी सहन कमी केलं आणि त्यांची जर श्रीमंती वाढली, दुप्पट उत्पादन झालं, 3पट झालं, 5पट झालं, तर ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. 47मध्ये आपल्याला पॉलिटिकल फ्रीडम मिळालं, पण 90% लोक ह्यांना जी टेक्नॉलॉजीज लागते ती आपण बाहेरून आणतो. तर ही जर आपण शेतीपासून किंवा कुठल्याही 2-3 विषयापासून सुरुवात केली आणि आपल्याला लागणारं ज्ञान आणि तंत्रज्ञान जर आपणच तयार केलं तर 3 पटींनी, 5 पटींनी, 10 पटींनी आपण आपल्या देशाची संपत्ती वाढवू शकतो. तर हा जो नाविन्यपूर्णता आपल्या अंगात भिनली पाहिजे, तर ही काही अशी काही खूप वेगळी गोष्ट नाही आहे. तर अगदी सुरुवात जर थोड्या गोष्टींनी केली तर त्याच्यातून हे नाविन्यपूर्णता किंवा ज्याला इनोव्हेटिव्हनेस म्हणतो हा आपल्यामध्ये येऊ शकतो. आणि आपल्या देशाची तर गरिबी जाईलच, पण आपण आपला देश श्रीमंत करू ह्या इनोव्हेटिव्हनेसच्या एका अप्रोचमुळं हे मला ह्या भाषणामधून महत्त्वाचं सांगायचं आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून हा गुणधर्म अंगी बाणूया. आणि संधी तर खूप आहेत, खूप संधी आहेत. सध्या तर आपल्याकडे संधीच खूप जास्त आहेत आणि काम करणारे लोक कमी आहेत. मी तर एकदा एके ठिकाणी ती स्लाईड इथं नाही आहे, पण किती संधी आहेत या देशामध्ये याची लिस्ट तयार केली होती. आणि ते 100, 200, 300 अशा त्या संधी आहेत. आणि त्या संधीचं चीज करून आपला जो गरीब देश आहे त्या गरीब देशाला आपण सगळीजणं मिळून आपण श्रीमंत बनवूया. आपल्याला 47मध्ये पॉलिटिकल फ्रीडम मिळालं, पण आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचं अजून बाकी आहे. आणि ते आपण सगळ्यांनी प्रयत्न करून आपल्याला ते मिळवायचं आहे. तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण देशामध्ये कितीतरी पटीने संपत्ती निर्माण करू शकतो अशी मी बरीच उदाहरणं दिली. आणि ती उदाहरणं आपण तरुण मुलांनी असं एक ध्येय ठेवूया की ही जी सगळी उदाहरणं आहेत त्याच्यातली आपण 1 किंवा 2 ज्या संधी आहेत त्या आपण आपल्या आयुष्यामध्ये घेऊन त्या संधींचं सोनं करायचं आणि स्वतः श्रीमंत व्हायचं, त्याबरोबरच आपण देशाला श्रीमंत करायचं त्या ह्याच्यामध्ये. आणि अशा संधींचं एक यादी आपल्याला मराठी विज्ञान परिषदेच्या वेबसाईटवरती दिसेल त्या ह्याच्यामध्ये. आणि त्या वापरून तुम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने श्रीमंत किती देश आपला बनू शकतो, तर त्याची जी पद्धत आहे, स्टेपवाईज प्रोसिजर म्हणतो, त्या पद्धतीने शेतीचं उत्पादन वाढवणं, कारखानदारीचं उत्पादन वाढवणं, हे सगळ्या गोष्टी आपण ह्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण नक्की आत्मविश्वासाने करू शकतो. आणि तरुण मुलांनी असं आपण एकत्र येऊया, सर्वच जणांनी एकत्र येऊया. आणि हा देशाचा जो मोठा गाडा आहे की आपला देश गरीब आहे असं आपल्याला जगामध्ये म्हणलं जातं, तर त्या गरीब देशाला श्रीमंत बनवण्याच्या खूप मी संधी सांगितल्या. त्या संधीचा आपण वापर करून आपण आपला देश हा श्रीमंत करूया. या विश्व मराठी संमेलनाची संधी साधून मला एक तरुणांना आवाहन करायचं आहे की आपल्या देशामध्ये खूप संधी आहेत आणि त्याचा उपयोग करून आपण आपला देश श्रीमंत आणि समृद्ध बनवूया. आणि हे आपल्याला शक्य आहे. नमस्कार. सहकार म्हणजे काय?
जे नव्या महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आहे तो आहे सहकार. अशा सहकाराला तुमचा पाठिंबा हवा. उद्धार हवा तर सहकार हवा. दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. शिखर सक्षम सहकाराचं.